चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू असलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पाककला स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा अशा प्रकारे कार्यक्रम नवीन पनवेल येथील खांदा कॉलनी येथे सेक्टर 6 आगरी शिक्षण संस्था आयोजित करण्यात आले होते। तसेच या स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार असल्याची माहिती यावेळी कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितली। या कार्यक्रमाची दीप प्रज्वलन एकता कॅटलिस्टच्या अध्यक्षा व कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे, काँग्रेस नेत्या व माजी नगरसेविका शशिकला सिंग, आगरी शिक्षण संस्थेचे प्रिन्सिपल पंकज भगत सर, प्राथमिक शाळेच्या मनीषा तांडेल व तरंग माने यांच्या हस्ते करण्यात आले। सर्वप्रथम श्याम म्हात्रे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, कारण की त्यांनी जी दिशा दिली ती दिशा घेऊन स्मृती म्हात्रे आमच्या ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे चाललेल्या आहेत। ज्या पद्धतीनं म्हात्रे साहेबांनी जे काम केलं, म्हणजे ते कामगारांच्यासाठी असेल किंबहुना वेगवेगळे जे लढे दिलेत आणि समाजामध्ये एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि कामगारांना परमनंट करणं असेल किंवा कामगारांचे प्रश्न असतील किंवा इथल्या स्थानिक लोकांचे ज्या जागेच्या बाबतीतले प्रश्न असतील किंवा या ज्या शिक्षण संस्था आहेत किंवा इतर काही संस्था आहेत, ह्यांना चालना देण्याचं काम म्हात्रे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं। आणि आमची ताई स्मृतीताई हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतात। आणि आज त्यांनी जे स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात, महिलांसाठी असतील, मुलांसाठी असतील, पाककला असेल आणि किंबहुना येत्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्या स्पर्धा देखील त्या घेणार आहेत। मग ब्लड डोनेशन असेल, इतर काही उपक्रम जे आहेत की समाजाला त्याच्यापासून फायदा मिळेल, अशा उपक्रमांच्या माध्यमातून हा स्मृतिदिन या ठिकाणी साजरा होतो आहे। आणि निश्चितच त्या श्याम म्हात्रेंचं हे आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आणि त्यांनी केल्याच्या कामाची पावती आज या ठिकाणी स्मृती म्हात्रे यांच्या माध्यमातून हे जे काही संस्था या बाकीच्या ज्या काही कामगार ज्या युनियन्स आहेत आणि इतर काही त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जे मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं स्मृतीताईंनी आवाज उठवला आणि त्याची पावती आज त्यांना मिळालेली आहे। आणि कालच मला वाटतं त्यांना पत्र आलं की ते हा जो प्रपोजल या ठिकाणी होणार होता, हा जो प्रकल्प होणार होता, तो प्रकल्प रद्द करण्यात आला। एक त्यांच्या कामाची त्यांना मिळालेली ही पावती आहे। माझी बहीण आहे ती आणि बहिणीसाठी भाऊ नक्कीच धावून जाईल। आणि स्मृतीताईंच्या ज्या पद्धतीनं जे काम चाललेलं आहे, आता त्या इच्छुक आहेत, त्यांच्या प्रत्येकाला इच्छुक होण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकजण आपापल्या कामातनं त्या ठिकाणी हे होतं आहे। आणि बघूया उद्या काही जागा वाटपात काय होतं आहे। आणि निश्चित ज्यावेळेस जागा वाटपामध्ये जर समजा काँग्रेसला गेला तर स्मृतीताईच त्या ठिकाणी उमेदवार असतील तर आम्ही निश्चित तुम्हाला सांगतो की खात्रीनं आम्ही त्यांचं काम करण्यासाठी या ठिकाणी येऊ। खऱ्या अर्थाने दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने यंदा आम्ही विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। तर त्यामागची पार्श्वभूमी अशी की श्याम म्हात्रे साहेब स्वतःचा वाढदिवस कधीच स्वतःहून साजरा करत नसत आणि मग त्यावेळी त्यांना आम्ही विचारत असत की साहेब तुमचा वाढदिवस करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे। तर आमच्यासारख्या घरातल्यांना सुद्धा आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा नेहमीच ते सांगत असायचे की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उत्तुंग भरारी घ्या, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही IPS व्हा, तुम्ही IAS व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा आणि अशा स्वरूपामध्ये तुम्ही आपल्या शैक्षणिक जीवनाचं एवढी प्रगती करा की त्या रूपाने मला तुमच्या शुभेच्छा मिळतील। परंतु आज दुर्दैवाने म्हात्रे साहेब आपल्यामध्ये राहिलेले नाहीत आणि त्यामुळे गेल्या 6 वर्षापासून म्हात्रे साहेब गेल्यापासून आपण विविध क्षेत्रातनं, कधी सांस्कृतिक क्षेत्रातलं असे विविध कार्यक्रम घेऊन 7 ऑक्टोबर रोजी म्हात्रे साहेबांची जी जयंती असते त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम केले। आणि यंदा आणि म्हात्रे साहेब हे पुरोगामी विचारांचे असल्याकारणाने त्यामध्ये आम्ही इतर कुठच्या विधी किंवा अशा कुठच्या गोष्टी मानत नसल्याकारणाने आम्ही सामाजिकदृष्ट्या उपक्रम राबवत राहतो आणि मी व म्हात्रे साहेबांवर प्रेम करणारे अनेक मंडळी सातत्याने हा कार्यक्रम एकता कॅटलिस्टच्या माध्यमातून आम्ही घेत राहतो। यंदा या 2024मध्ये 7 ऑक्टोबर रोजी म्हात्रे साहेबांची जयंती होणार आहे। त्यानिमित्ताने आम्ही गेल्या आत्ताच्या संपूर्ण आठवड्याभरामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। त्या स्पर्धेचा
पहिला टप्पा हा आज आगरी शिक्षण संस्थेमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राबवणार आहोत. त्यामध्ये शाळेतली मुलं, महिला वर्गाचं प्रामुख्याने आम्ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये येत्या पुढच्या 8 दिवसांमध्ये आम्ही म्हात्रे साहेबांच्या जीवनावर असलेले काव्यलेखन, काही लेख प्रसिद्ध करण्याच्या संदर्भात आणि त्यांच्याकडे असलेल्या जुन्या आठवणी अशा संदर्भातले काही प्रोग्राम्स देणार आहोत, ज्याची माहिती आम्ही तुम्हाला येत्या 2 दिवसात देणार आहोत. आणि त्याचा संपूर्ण ह्या कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ सोहळा हा 6 तारखेला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि म्हात्रे साहेबांच्या या जयंतीला आदरांजली देण्यासाठी, श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करते की 6 तारखेला म्हात्रे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. तर त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने यावं आणि आपला देखील त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा.